गुड मॉर्निंग. आज हम्पीमधला तिसरा दिवस आमचा ब्लॉक 2 मधला कंटिन्यू आहे. ब्लॉक 3 मधला कंटिन्यू डे आहे. आणि आजचा नाश्ता इकडे आम्हाला भेटलेला अप्पे. हे पूर्ण भरून अप्पे होते. अजून जवळजवळ याच्यामध्ये 20-25 अप्पे असतील. चांगले बनवले, सुंदर बनवलेले आहेत. परतीया प्रवासात निघालेलो आहे आणि हे आमचे होस्ट होते. पाठीमागे तुम्ही बघाल त्यांच्या घरी आम्ही राहिलेलो विद्या होमस्टे म्हणून. आणि जबरदस्त होती त्यांची जागा. आणि हे अच्छा, रूमचा टूर नाही करायला आपण, रूमचं हे नाही करायला भेटलं. ठीक आहे, नंतर मी फोटो टाकून देईन रूमचे तुम्हाला. छान रूम होती, स्वच्छ रूम होती. आणि गाव पण एकदम स्वच्छ होतं, एकदम क्लीन होतं गाव. गावामध्ये तुम्ही बघाल ना, कुठच्याही रस्त्यावर कचरा नाही, काय नाही, सगळं शेण आणि सारवलेलं अंगणामध्ये, रांगोळी वगैरे काढलेली आहे, असं गाव होतं. मजा आली. 3 दिवस कसे गेले कळले नाही. त्यांचा नाश्ता वगैरे पण जबरदस्त होता आणि इकडे गावामध्ये जेवण पण जबरदस्त होतं, म्हणजे एकदम उत्तम होतं. चला तर मग आता आपण निघतोय पुढच्या प्रवासाला. एक आपला मध्ये स्टॉप आहे, त्याच्यानंतर मुंबईला. चला मग निघूया. दिवस तिसऱ्यामध्ये आमचा पहिला स्पॉट आहे. इकडे नंदी आहे, विशालकाय नंदी आहे, तिकडे आलेलो आहे. आणि हे पण एक मंदिर असावं शंकराचं, पण ते आता मोडकळीस आलेलं आहे बघा. विरूपक्ष टेम्पलच्या आधी, थोडासा आधीचा भाग आहे हा. चला काडूकली गणेशला जाऊया आपण. आता आपण इकडे उभे आहोत कृष्णदेवराय सर्कलला. त्याच्या समोरच्या साईडला तुम्ही बघाल तर इकडे गणपती बाप्पांचा स्टॅच्यू आहे. या साईडला कृष्णाचं मंदिर आहे आणि या साईडला नंदी आहे विशालकाय. आणि इकडे पुढे गेलात तर तुम्हाला विरूपक्ष टेम्पल भेटेल. चला बघूया आपण आता गणपती बाप्पा. आता आपण आलेलो आहोत ससीव काली गणेशच्या प्रतिमेकडे. बघा केवढा मोठा गणपती बाप्पा आहे. सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पांची. जर तुम्ही बघाल तर त्याच्या पोटावर नाग आहे आणि नॉर्मल आपली बसलेली मूर्ती आहे. एक पाय फोल्ड केलेला आहे, एक पाय असा म्हणजे एक आडवा आहे आणि एक उभा असा पाय आहे बघा. सुंदर मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. आता आपण आलेलो आहे इकडे कडेलोकाले गणेश टेम्पल मध्ये. काल आपण रात्री इकडे आलेलो, पण तोपर्यंत अंधार झालेला, त्याच्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन झालं नव्हतं. आता आपण येऊन बघूया, गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. कडेलू कालू गणेश इकडे आपण आलेलो आहे. बघा केवढा महागणपती आहे, म्हणजे आपल्या वाईला ढोल्या गणपती आहे तशी गणपती बाप्पाची प्रतिमा आहे. एक मिनिट, हे बघा केवढी भव्य अशी प्रतिमा आहे गणपती बाप्पांची. हे जे तुम्ही मंदिर दिसतंय गणपती बाप्पांचा, हा जी प्रतिमा दिसते ही एका दगडामध्ये कोरलेली भव्य अशी प्रतिमा आहे. म्हणजे 0.6 वर येत आहे तेव्हा ती कव्हर होते. जबरदस्त. कडेगालो गणेश मंदिर, याच्यापासून जे विरूपक्ष मंदिराचा प्रवेशद्वार आहे ते आपल्याला दिसतंय. इकडे आतमध्ये गणपती बाप्पा आहे. ह्या इकडून आपण चालत आलोय, तिकडे कडेयोकाले गणेश बघितला. तिकडून थोडस 1-2 मिनिटं चालल्यावर आपण इकडे पोहोचलो, जिथे आहे कृष्णा टेम्पल आणि राईट साईडला आहे कृष्णा बाजार आणि पुष्करणी. पुष्करणी तुम्हाला भरपूर ठिकाणी बघायला भेटेल. भरपूर पुष्करणी आहेत. ज्या पण स्पॉटवर जाल तुम्हाला पुष्करणी दिसेल. पण आहे हा कृष्णा बाजार. तुम्हाला एकदा इकडून लांबून दाखवतो, पुढे जात नाहीये. बघा हा कृष्णा बाजार आहे. आणि हे तुम्ही बघाल तर हे आहे कृष्णा टेम्पल 0.6 वर बघा. आता एंटर करून बघूया कसं आहे आतमध्ये. इकडे प्रवेशद्वाराच्या वरती असं स्ट्रक्चर आहे बघा. कृष्णाचे विविध मूर्त्या कोरलेल्या आहेत. आणि हे आहे समोर कृष्णा मंदिर. आणि हा मंदिराचा सभोवतालचा परिसर, सुंदर असा परिसर आहे बघा.
मंदिरातील जे आतमध्ये खांब आहेत, इतर मंदिरासारखं याच मंदिराच्या खांबावर पण तुम्हाला वेगवेगळे देवतांची आकृती कोरलेल्या दिसतील, प्राण्यांच्या आकृती कोरलेल्या दिसतील. सगळ्या खांबांवर नक्षीकाम केलेलं आहे. पण छतावर नक्षीकाम काय काय ठिकाणीच आहे. इकडे जर तुम्ही बघाल तर इकडे सेंटरवर केलेलं आहे. काय काय मंदिरामध्येच छतांवर नक्षीकाम आहे. ही आहे पूजा करण्याची जागा, जिथे मोठे मोठे यज्ञ वगैरे झाले असते. आणि जर तुम्ही बघाल आता पण एवढी शांतता आहे. आणि आता हे स्ट्रक्चरच उरलेलं आहे. गाभाऱ्यामध्ये देव नाहीये. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आतमधील स्ट्रक्चर असं आहे. आम्ही इथे स्टे घेतला आहे विद्या होमस्टेमध्ये. ह्यांची रूम मी तुम्हाला दाखवते. इथे वॉशरूम आहे, इथे बेसिंग आहे, इथे टेबल आहे, इथे सगळं सामान ठेवायला आहे. हा बेड आहे आणि 2 खुर्च्या दिल्या आहेत. आणि ही रूम बऱ्यापैकी चांगली आहे, आम्हाला तर चांगलं वाटलं. आणि इकडचं जेवण पण मस्त आहे. तर मग आता आपण जाऊया पहिले नॉर्थ साईडला. तर मग बघूया आपण तिथे जाऊन काय काय फिरणार आहे.